तर आंबेडकरांचं नाव घेण्याची एक फॅशन झालेली आहे असं जे वक्तव्य अमित शहांनी केलं होतं त्यावरून आता विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि अमित शहांनी माफी मागावी अशी मागणी ते करतायत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान त्यांनी केला असा आरोप केला जातोय। तर शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी आग्रही मागणी विरोधकांनी केलेली आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे। ज्या व्यक्तीने त्या ठिकाणी नाव घेतलं त्या संविधानामुळेच त्या ठिकाणी मंत्री झालेले आहेत आणि या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला इतका प्रॉब्लेम काय, इतका द्वेष काय बाबासाहेबांचं नाव घेण्याचं। आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तर यांना संविधानामुळे राज्यघटनेमुळे किती यांच्यावरती परिणाम होत असेल, किती नफरत करत असतील, द्वेष करत असतील। अध्यक्ष महोदय हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही तर अख्ख्या देशाचा अपमान आहे, संविधानाला मानणारे सगळ्या समाजाचा या ठिकाणी अपमान आहे। आमच्यासाठी ईश्वर सुद्धा ते आहेत आणि परमेश्वर सुद्धा आहे, त्यामुळे असा अपमान आम्ही या ठिकाणी सहन करू शकत नाही। अध्यक्ष महोदय आपल्याला ठरवायला लागेल ना, राज्यसभेच्या प्रोसिडिंग्सवर इथे चर्चा करणार का? अध्यक्ष महोदय आपल्याला ठरवायला लागेल ना, आपण या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करा। राज्यसभेच्या प्रोसिडिंग मध्ये तत्कालीन तिथल्या मंत्र्यांनी जे म्हटलं त्याचा पूर्ण संदर्भ न बघता केवळ चेरी पिकिंग करायचं आणि पुढे त्याच सन्माननीय मंत्री महोदयांनी पुन्हा बाबासाहेबांचा अपमान याच काँग्रेसने कसा केलाय म्हटलं ते विसरायचं अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय चेरी पिकिंग करणं आणि राज्यसभेच्या प्रोसिडिंगला काही इथे चर्चा करणं हे कुठल्या कायद्यात बसतं? आपण मला मार्गदर्शन करा आणि योग्य असेल तर तपासून हे रेकॉर्डवरचं काढा। आंबेडकर हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज। जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अनाचार होतो तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो, एकच नारा ऊर्जा देतो, तो म्हणजे जय भीम। त्यामुळे काल जे म्हणण्यात आलं फॅशन आहे, ती फॅशन नाही बाबा। त्या बापाचं नाव घेतल्याशिवाय आम्ही पुढेच जाऊ शकत नाही। प्रत्येक पावलाला त्याचं नाव आमच्या तोंडी आलंच पाहिजे, नाही तर पुढची पिढी आम्हाला कृतज्ञ म्हणेल, आम्हाला कृतज्ञ म्हणून घ्यायचं नाही। खऱ्या अर्थानं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान बनवलं त्यांचा जर देशाचे गृहमंत्री अशा पद्धतीने अवमान करणार असेल आणि त्याच्यावर जर सभागृहात बोलणं होऊ देत नसेल तर मला वाटतं हा संविधानाचा अपमान आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान आहे। आणि म्हणून महाविकास आघाडीनं परिषदेमध्ये पूर्णपणे या कामकाजावर आज वॉकआउट आम्ही केलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ज्या पद्धतीनं उद्गार काढले त्याचा निषेध करायचा होता ते किंवा त्याची माहिती मागवायची होती, परंतु पार्लमेंटमधलं इथं घेता येत नाही। राहुल गांधींचं घेता येतं परंतु अमित शहाचं घेता येत नाही, अशा प्रकारचा नियम आम्हाला सभापती शिकवत होते आणि म्हणून आम्ही आज वॉकआउट केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।